प्रियदर्शनी इंदिरानगर गारखेडा परिसरामध्ये अचानक काल रात्री राजू गोविंदराव जाधव यांच्या घरावर 8-10 गुंडांनी हल्ला केला। दार बंद होते, बंद दारावर दगडाने हल्ला केला व तसेच समोर उभे असलेल्या दुचाकी पण फोडल्या। अशी तक्रार 400 ते 500 महिला व पुरुषांनी येऊन जवाहरनगर पोलीस स्टेशनला दिली व या मागणी केली की या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहे, ते लवकरात लवकर बंद करण्यात यावे व आरोपींना अटक करण्यात यावी। यावेळी महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ हे सुद्धा उपस्थित होते। या आलेल्या महिला व पुरुषांची पोलीस उपायुक्त स्वामी आणि एसीपी कल्याणकर यांनी तक्रार ऐकून घेतली आणि सांगितले की लवकरात लवकर गुंडांना अटक करण्यात येईल। या जनतेच्या मनामधून त्यांचं जे भय आहे ना ते संपायला पाहिजे। त्या हेतूने तुम्ही आज स्टँड घ्या, त्या लोकांच्या दिंडी काढा, त्यांच्यावरती अट्रॉसिटीच्या संदर्भात भूमिका आपण घेतलेलीच आहे, परंतु ते तडीपार सुद्धा व्हायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कुठे अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही। करू शकतो त्यांना काय डोकं झालं आपण एक राहतो मग तेच निघत नाहीत ना बाई मी एकटी लढले विचारात यायला कोणी नाही निघलं तेव्हा नाही निघले खरंच सगळे पाहू लागले तमाशा एकटीला छळ आमच्या गल्लीतली नाही निघले चहा पाणी करू लागले 10 लोकांना आमची आजची दिल्ली मी हँडल करते मग बघा बोलत नाही घाबरतात ते। एक मिनिट थांबा आणि ते काय म्हणतात माहिती का, पुलिस के पास जाओ फिर रात में कौन बचाएगा, आवरे तो कौन बचाएगा। एक मिनिट सर काय म्हणते एक 2 मिनिट ऐका ना। आपले प्रश्न कॉमन होते, आपल्या समस्या कॉमन होत्या, जी घटना आपल्या संगत ते कॉमन लोकांसंग घडलेली आहे, त्याच्यामुळे परत आपल्याला ते रिपिटेशन करायचं नाहीये। तुमचं म्हणणं काय होतं, त्याची तडीपारीची कारवाई व्हायला पाहिजे, साहेबांनी शब्द दिलेला आहे। तुमचं म्हणणं होतं अवैध धंदे बंद व्हायला पाहिजे, साहेबांना तो शब्द दिलेला आहे। भाऊ इथे उपस्थित आहेत, तुमचं म्हणणं काय होतं की अट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, अट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल होणार आहे, कठोर कारवाई होईल। त्याच्यामुळे आता रिपिटेशन करू नका, साहेबांचं ऐकून घेऊ, त्याला कारवाईला आपण वेळ देऊ। किती वेळ लागेल? रे दिवस किती लागल नसतं सांगितलं आपण कशाला सगळ्यात पहिला मुद्दा, अशा प्रकारची कुठलीही दहशत कोणाची बिलकुल घेतली जाणार नाही, 100% मोडीत काढली जाईल। त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत। आजपर्यंत या शहरामध्ये जितक्या काही घटना झाल्या त्याच्यामध्ये पूर्ण शहर शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सक्षम आहे। बिलकुल कुणाची अशा प्रकारची दहशत घेतली जाणार नाही, 100% मोडीत काढली जाईल। दुसरा विषय, तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही। हे या ठिकाणी स्टेशनच्या वतीनं कारवाई सर्वांना देतो। जरी तुम्हाला कोणाविषयी काही शंका असेल करा, मेसेज करा, साहेब आमच्याकडे या ठिकाणी कारवाई करेल। नंबर नोट करा, मी नंबर सांगतो। नंबर घ्या त्यांचा सरांचा 9049 050 292 परत एकदा रिपीट करतो 9049 050 292 9049 050 292 हा माझा मोबाईल नंबर आहे। माझं नाव आहे प्रशांत स्वामी सर। त्या फोनचे कुठल्याही प्रकारची पोलिसचा आमचा तपास चालू आहे। याच्यामध्ये जे लोक असतील त्या सर्वांचे नाव
त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि कडक कारवाई केली जाईल. हे जे लोक आहेत त्यांचं पूर्ण रेकॉर्ड आम्ही चेक करून त्याच्यावरती जे जास्तीत जास्त आम्हाला कारवाई शक्य आहे 100% कारवाई केली जाईल. आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती आहे की पोलीस आपलं काम करेल याच्यामध्ये आम्हाला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे आणि मला ज्यावेळेस कल्याणकर साहेब मला भेटले कल्याणकर साहेबांचं बोलणं झालं याचा प्रामुख्याने विषय असा आहे त्याच्यावरती काही पहिले CS ऑफिसर्स दाखल आणि जर ही प्रवृत्ती जर आपल्याला मोडून काढायची असेल तर ते असे लोक तडीपार होणं गरजेचं आहे. कारण काय झालं त्याच्यावरती कोणाचंच प्रेशर राहिलेलं नाही. महत्वाचा विषय तो आहे की जर त्याची हिस्ट्री जर आहे आणि तो हिस्ट्री शीटर आहे या पद्धतीनं अवैध धंदे जर तो खुल्याम जर या पद्धतीनं करत असेल तर आपली प्रमुख मागणी अशी असायला पाहिजे का त्याचे सगळे जे काही जुन्या केसेस आहेत त्या काढण्यात याव्या आणि जवळपास 50 ते 60 जणांचं एकच कुटुंब आहे. म्हणजे या महिला ज्यावेळेस माता भगिनी रात्री बोलत होत्या त्या बोलण्याचा ओघ त्यांचा असा होता भाऊ एवढ्या दबावामध्ये होते तर तलवारी लाठ्या काट्या सगळे लोक ते घेऊन बसलेले आहेत. आणि ज्यावेळेस 2 मिनिटं थांबत आहे ज्यावेळेस तुम्ही SRPF पाठवलं तुम्ही SRPF पाठवल्याच्या नंतर आणि ACP साहेब PI साहेब तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा हे लोकांची हिंमत होत नव्हती तिथे जाण्याची. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की किती कोणत्या पद्धतीने या दहशतीमध्ये जगत आहेत. त्याच्यातल्या त्याच्यात साहेब काय माहितीये का तुम्ही कर्तव्यदक्ष अधिकारी आहात शहराचे उपमहापौर या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या समक्ष मी काही गोष्टी सांगू इच्छितो की जर या पद्धतीने अवैध धंदे काही ठिकाणी जर चालत असेल तर त्याला डिपार्टमेंटच्या थ्रू जर त्याला एखाद्याचा वरद असतं नसेल तोपर्यंत ते चालू शकत नाही. या सगळ्या महिलांचं तेच म्हणणं होतं की भाऊ आम्ही 2 ते 3 वेळेस त्यांना सांगितलं की या पद्धतीने इथे इल्लीगल दारू विकल्या जाती या पद्धतीने इथे इल्लीगल धंदे होतात. त्याच्यामुळे डिपार्टमेंटकडनं काहीतरी कुठेतरी काही साहेब काही लेवलवरती कानाडोळा झाला असेल. एक्झॅक्टली तुमच्यावरती पूर्णपणे आम्ही अलिगेशन करत नाही परंतु या पद्धतीने जर असं हे होत असेल तर तुम्ही डिपार्टमेंटचे काही लोक तुम्ही बघायला पाहिजे आणि जर ह्या अशा प्रवृत्तीला तुम्हाला दाबायचं असेल तर तात्काळ त्यांना तुम्ही त्या सगळी फाईल तयार करा आणि ते हरामखोरची आहेत ना त्यांच्या तडीपाऱ्या काढायला पाहिजे. अॅट्रॉसिटीच्या संदर्भानं राजू भाऊ तुम्हाला बोलले त्या पद्धतीने यायचे स्टेटमेंट सगळे घ्या. ती जी काही तोडफोड झालेली जसं तुम्ही बघितली तुम्ही रात्री त्या ठिकाणी गेलेला होता आणि एक एक्झाम्पल सेट होऊ द्या साहेब की या पद्धतीने जर अवैध धंदे कुठे जर होत असतील काय होतं माहितीये का राजू भाऊ जर या पद्धतीने समजा दारू विकल्या जाऊ राहिली किंवा तिथं लिगल परवानाधारक जरी असेल तर माय मावल्या काय करतात इल्लीगल येते तर मग इल्लीगल उकरून टाकायला तुम्हाला प्रॉब्लेमच नाही ना. जशा तुम्ही एरवी या अशा हरामखोर लोकांच्या दिंडी काढल्या यांच्या दिंडी काढा तुम्ही काय फरक पडतो कारण काय होतं साहेब पोलीस डिपार्टमेंट जर तुम्ही असा एक स्टँड जर घेतला तर उर्वरित एरियामध्ये अशा पद्धतीने काम करणारे जे लोक आहेत त्यांना वचक बसून जाती का ही वेळ आपल्यावरती सुद्धा येऊ शकते. तर आम्ही आंबेडकरी चळवळीच्या आणि सामाजिक दृष्ट्या तुम्हाला ही विनंती करतो की हे कठोर ऍक्शन घेत असताना ज्या ज्या लोकांवरती आपण कारवाई करणार आहात या जनतेच्या मनामधून त्यांचं जे भय आहे ना ते संपायला पाहिजे. त्या हेतून तुम्ही आज स्टँड घ्या त्या लोकांच्या दिंडी काढा त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीच्या संदर्भानं भूमिका आपण घेतलेलीच आहे परंतु ते तडीपार सुद्धा व्हायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कुठली अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही. आज आमच्यावर झाल्या उद्या दुसऱ्यावर त्यांनी अमानुषपणे आमच्या जे काही माता भगिनी असतील तरुण असतील त्यांना बेदम मारहाण केली. हे हिस्ट्री शीटर आहेत याच्या अगोदर देखील त्यांच्यावरती अशा कारवाया होण्याची वेळ आलेली होती परंतु काही कारणास्तव काही पॉलिटिकल वरद असल्या कारणाने त्यांच्यावर कारवाई झाली नाही. कालचा जो काही प्रकार झाला रात्री 11 11:30 आम्ही DCP साहेबांच्या कानावर तो विषय टाकला. ACP साहेब PI साहेब यांनी तो बंदोबस्त वगैरे त्या ठिकाणी पाठवला. काल रात्री नॉमिनल तक्रारी घेण्यात आल्या होत्या परंतु आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने तसे सामाजिकदृष्ट्या शिवसेना शिंदे गटाचे जे काही उपमहापौर आहेत ते या ठिकाणी आलेत. आम्ही एकत्रित होतो. DCP साहेबांना या सगळ्या परिस्थितीचं जे गांभीर्य आहे ते सगळं समजून आम्ही सांगितलं. अॅट्रॉसिटी दाखल व्हायला पाहिजे ते संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई प्रशासनानं करावी अशी आमची प्रमुख मागणी होती. आणि ज्या पद्धतीचे अवैध धंदे या भागामध्ये चालतात त्याच्यामध्ये सफर होणाऱ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचा मूळ आक्रोश या ठिकाणी असा होता की ते अवैध धंदे सगळे बंद व्हायला पाहिजे. या प्रमुख मागणीसह आम्ही आज DCP साहेबांना या संदर्भानं भेटलो आहोत. आम्हाला विश्वास आहे की योग्य पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट त्यांची कारवाई करेल. कारवाई जर येणाऱ्या DCP साहेबांकडे तुम्ही इथं आला तर त्यानं गुन्हा नोंदवून घेतला का
गुन्हा रात्री नोंदवलेला आहे, फक्त कलम वाढ व्हायला पाहिजे. अॅट्रॉसिटीच्या ज्या काही ऍक्ट आहेत ती वाढायला गेलं पाहिजे. त्याच्यानंतर अवैध धंदे ते कुठल्या प्रकारचे करतात आणि ते सर्वसामान्य जनतेला कसे धोकादायक आहेत, या कुठल्या कलमा येतात, या पद्धतीने आम्ही या संदर्भानं आता डीसीपी साहेबांची भेट घेऊन ती मागणी केली. बरं, साहेबांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला आता? डीसीपी साहेबांनी या संदर्भात आम्हाला आश्वासित केलं की कुठल्याही गुन्हेगारांना पाठीशी घात